तळेकर, इग्नू रिजनल ऑफिस पुणे येथून बोलत आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची जी तत्वे आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राचे तत्वांमध्ये आपण शेवटचा ब्लॉक जो आहे तो पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तूंच्या किमती आणि वस्तूंचं उत्पादन किंवा वस्तूंची जी आयात निर्यात आहे ती कशा प्रकारे होते, कोणत्या देशाने वस्तूची आयात करावी, कोणत्या देशाने वस्तूची निर्यात करावी, ह्या गोष्टींची माहिती आपल्याला पाहायची आहे. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्र म्हणजे मुळात काय, तर रॉबिन्सन यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय सांगितलं होतं की अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामग्री यांचा मेळ कसा घालावयाचा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण काय पाहतो, तर ही जी प्रश्नांची सोडवणूक आहे, आर्थिक प्रश्न जे निर्माण होतात ते आर्थिक प्रश्न हे कशातून निर्माण होतात, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या दुर्मिळतेतून. अर्थशास्त्र मुळातच आपल्या व्याख्या काय सांगते, अर्थशास्त्राची व्याख्या, तर अर्थशास्त्राची व्याख्या किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय, जेव्हा साधन सामग्री ही अमर्यादित असते आणि ती साधन सामग्री पूर्ण करण्यासाठी जी लागणारी ज्या गरजा आहेत त्या अमर्यादित आहेत आणि जी साधन सामग्री आहे ती मर्यादित आहे आणि दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची आहे. मग याचा मेळ कसा घालावयाचा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. मग हा प्रश्न का निर्माण होतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक प्रश्न असे निर्माण होतात, राष्ट्रीय पातळीवर निर्माण होतात, देशातल्या देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. प्रत्येक कोणताही विकसित देश असो किंवा कोणताही अल्पविकसित विकसनशील देश असो, सर्व अर्थव्यवस्थांमध्ये दुर्मिळतेची संकल्पना ही आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या दुर्मिळतेच्या संकल्पनेतूनच अनेक आर्थिक प्रश्नांची निर्मिती होते. म्हणजेच उत्पादन कशाचे करावे, उत्पादन कसे करावे, कोणासाठी करावे, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता ही पूर्णपणे वापरली जाते का, अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कार्यक्षम आहे का, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आज आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यास का करायचा आहे, कारण हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बरेच दुर्मिळतेतून निर्माण होणारे प्रश्न असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जसे कशाचे उत्पादन करावे, कशाचे आयात करावी, कशाची निर्यात करावी, हे प्रश्न जसे मूलभूत आर्थिक प्रश्न आहे जे देशातल्या देशात जसे निर्माण होतात, उत्पादन संस्थेला जसे हे प्रश्न निर्माण होतात, तसेच हे प्रश्न हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाला या प्रश्नांना सामोरे जावं लागतं. म्हणून आपल्याला आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी ओळख आहे ती आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायची आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातील वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात, वस्तूंची आयात निर्यात कशी निश्चित होते, या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, आपण अर्थशास्त्र म्हणजे काय पाहिलं, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय पाहिलं. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास का करायचा असतो, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे सूक्ष्म जे आहे किंवा लहान लहान घटकांचा जो अभ्यास केला जातो, त्या लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचं ठरतं. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करणं का क्रमप्राप्त आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासामध्ये आपल्याला वस्तूंची आयात निर्यात, कोणत्या वस्तू मुबलक प्रमाणात आहेत, त्या देशाने कोणत्या वस्तूचे विशेषीकरण करणे आवश्यक आहे, या गोष्टींचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर दोन देशांमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त किंवा अधिक देशांमध्ये जेव्हा वस्तूंची जी आयात निर्यात केली जाते त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतो. आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, तर आयात म्हणजे काय, एखादा देश जेव्हा एखाद्या वस्तूची निर्मिती करू शकत नाही, एखाद्या वस्तूची उत्पादन करणे एखाद्या देशाला शक्य नसतं,
परंतु त्या वस्तूंची त्या देशाला गरज असते, आवश्यकता असते, तेव्हा काय करतो आपण, तर त्या वस्तूंची आयात करतो. दुसऱ्या देशातून जेव्हा आपल्या देशामध्ये वस्तू आणल्या जातात, तेव्हा त्याला आपण वस्तूंची आयात असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तूंची निर्यात म्हणजे काय? वस्तूंची निर्यात म्हणजे जेव्हा आपण आपल्या देशातील वस्तू ह्या इतर देशांना विकतो, इतर देशांच्या गरजा भागवण्यासाठी जेव्हा आपल्या देशातून इतर देशांना वस्तू व सेवा पुरविल्या जातात, तेव्हा त्याला वस्तूंची निर्यात असं म्हणतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? तर वस्तूंची आयात निर्यातीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आयात निर्यातीचे जे व्यवहार आहेत, देवाणघेवाण, जी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जी वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू शकतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करताना काही शास्त्रज्ञांनी, अर्थशास्त्रज्ञांनी काही सिद्धांत सांगितलेले आहेत. आता ह्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास का करायचा आहे? आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचा अभ्यास का करणं क्रमप्राप्त ठरतं? जसं देशाला काही प्रश्न, आर्थिक प्रश्न भेडसावतात, जसे आर्थिक प्रश्न देशातल्या देशात व्यक्तींना भेडसावतात, समाजाला, एखाद्या सरकारला भेडसावतात, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपणास आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतातून आपणास लक्षात येतं की कोणत्या वस्तूंचं उत्पादन करावं, कोणत्या वस्तूंची आयात करावी एखाद्या देशाने, कोणत्या वस्तूंची निर्यात करावी एखाद्या देशाने, कोणत्या देशांचा खर्च हा कशा प्रमाणात असेल, तो खर्चाच्या प्रमाणात त्या देशाने त्या वस्तूंची आयात कशी करावी, इतर देशाने काय करावे, इतर देशांनी त्या वस्तूंची आयात करावी का निर्यात करावी, ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक सनातनवादी तसेच नवसनातनवादी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले. ह्या सिद्धांताचा मूळ पाया म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूंच्या देवाणघेवाणीची जी प्रश्न, समस्या आहेत, जी वस्तूंच्या दुर्मिळतेचा, इथे पहा तुम्ही की आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा प्रश्नांची, दुर्मिळते समस्येची सोडवणूक करीत असतो. दुर्मिळतेची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपल्याला मदत मिळते. दुर्मिळतेच्या समस्येची सोडवणूक सुद्धा आपणास आंतरराष्ट्रीय व्यापारातून होत असते. म्हणून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या सिद्धांताचा आधार घेतला, वेगवेगळे सिद्धांत सांगितले, आणि त्या सिद्धांताच्या आधारे त्यांनी असं सांगितलं की आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ मिळवू शकतो. आपण इतर देशांची देवाणघेवाण केली तर त्या दुर्मिळतेची समस्यांची आपण सोडवणूक करू शकतो आणि सर्वच देशांना हा लाभ मिळू शकतो, सर्वच देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा मिळू शकतो. आणि ते फायदे मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचे आपणास अभ्यास करावा लागतो. आता त्यामध्ये आहे निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामधील सर्वात प्रथम आणि सनातनवादी सिद्धांत जो आहे तर तो आहे निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत. निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडण्याचे जे श्रेय आहे ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर ॲडम स्मिथ, जे की अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जातात, त्यांनी निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे. मग ॲडम स्मिथ यांनी हा सिद्धांत मांडणारा काही गृहीते विचारात घेतलेली आहेत. ॲडम स्मिथ यांनी हा सिद्धांत मांडताना ते नेहमी मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करतात. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि ॲडम स्मिथ यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर कोणत्याही सरकारची जेव्हा काहीही एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर कोणत्याही सरकारचा काहीही हस्तक्षेप नसतो, तेव्हा मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजे निरहस्तक्षेपी जी अर्थव्यवस्था आहे, निरहस्तक्षेपाचा जो पुरस्कार कुठलीही अर्थव्यवस्था करत असते,
तेव्हा त्याला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत असं म्हणतात. म्हणून निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला का केला, तर त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही वस्तूंची जी देवाणघेवाण आहे, आयात निर्यात जी आहे ती आपोआप त्या देशातील बाजार यंत्रणेमार्फत आपोआप सोडवणूक केली जाते. कोणत्याही सरकारचा हस्तक्षेप हा महत्वाचा नसतो. तसेच त्यांनी असं सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का महत्वाचा असतो याचंही त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्व का आहे, कारण एखाद्या देशाला जर एखादी वस्तू निर्मितीसाठी जर खर्च कमी असेल आणि दुसऱ्या देशाला दुसरी वस्तू निर्मितीचा खर्च जर जास्त असेल, तर ॲडम स्मिथ यांच्या मते ज्या देशाला एखादी वस्तू निर्माण करण्याचा खर्च कमी आहे त्या देशाने ती वस्तू निर्मिती करावी आणि त्याच वस्तूची निर्यात करावी असं सांगितलेलं आहे. तर इतर देशाने त्याची निर्यात करावी एखाद्या देशाला आणि इतर देशांना सुद्धा ज्या गोष्टींमध्ये निरपेक्षरित्या लाभ आहे, खर्च कमी आहे, त्याने त्याच वस्तूंची निर्यात करावी असं ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ इथं आपण म्हटलं की भारत आणि पाकिस्तान असे दोन देश आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंची निर्यात करावी, भारताने कोणत्या वस्तूंची निर्यात करावी, पाकिस्तानने निरपेक्षरित्या कोणत्या वस्तूंची निर्यात करावी याची सोडवणूक आपल्याला हा सिद्धांत सांगतो. त्याचं उदाहरण आपण पुढे पाहणारच आहोत. सुरुवातीला आपण निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांताचे काही गृहीते पाहूया. तर ॲडम स्मिथ यांनी सुरुवातीला सर्वात महत्वाचं गृहीत मानलं की मुक्त अर्थव्यवस्था, निरहस्तक्षेपी अर्थव्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर कोणताही देश जो आहे, कोणतंही सरकार जे आहे त्या सरकारने त्या देशामध्ये हस्तक्षेप कोणत्याही वस्तूंची निर्मिती करताना हस्तक्षेप करू नये. म्हणून ॲडम स्मिथ यांनी निरहस्तक्षेपाचा स्वीकार केलेला आहे. तसेच पुढचं जे गृहीत आहे ते आहे, हा सिद्धांत मांडताना ॲडम स्मिथ यांनी आणखी एक गृहीत मांडलेलं आहे आणि ते गृहीत म्हणजे काय, तर पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगाराचं गृहीत का मांडलंय त्यांनी, कारण पूर्ण रोजगाराच्या गृहीत जर असेल तरच देशात पूर्ण रोजगार उपलब्ध आहे आणि प्रत्येक देशामध्ये श्रमिक जे आहे ते देशातल्या देशात गतिमान आहे, परंतु ते इतर देशांमध्ये अगतिशील आहे असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेले. म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूची निर्मिती करताना तो देश त्या वस्तूची निर्मिती करतो आपल्या श्रमच, आणि इथे कोणता वस्तू निर्मितीसाठी घटक विचारात घेतलेला आहे, तर श्रम हा घटक विचारात घेतलेला आहे. फक्त श्रमिकांचीच संख्या विचारात घेतलेली आणि श्रम हा घटक मुबलक प्रमाणात आहे त्या देशामध्ये. पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे, कोणीही बेकार नाही आणि श्रमक आपण देशातल्या देशात जर एखाद्या ठिकाणी वस्तू उत्पादनासाठी जर श्रमिकांची गरज असेल तर आपण लगेच ते श्रमिक आपल्या देशामध्ये आणू शकतो. निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं की जर एखाद्या श्रमिकांची संख्या कमी असेल तर ती संख्या आपण इतर उत्पादन क्षेत्रामधून ते श्रमिक घेऊन त्या वस्तूंचं उत्पादन वाढवू शकतो. देशातल्या देशात त्या वस्तूला काहीही कमतरता नसते. ती वस्तू निर्मितीसाठीचा जो खर्च आहे तो स्थिर आहे आणि तो श्रमिक आहे, प्रतिश्रमिक असा घेतलेला आहे. तसेच ॲडम स्मिथ यांनी पुढचं गृहीत विचारात घेतलेलं आहे आणि ते गृहीत म्हणजे काय, तर पूर्ण स्पर्धा विचारात घेतलेली आहे. पूर्ण स्पर्धेचा बाजार ॲडम स्मिथ यांनी विचारात घेतलेला आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पूर्ण स्पर्धा हा बाजार का विचारात घेतलेला आहे, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे आपण आधीच्या सेशनला सुद्धा पाहिलेलं आहे की पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वस्तूची किंमत ही एकच असते, वाहतूक खर्चाचा अभाव असतो. जर वाहतूक खर्चाचा
अभाव नसेल, वाहतूक खर्च करावा लागत असेल एखाद्या वस्तूसाठी, खर्च वाढला तर त्या वस्तूची किंमत बदलते आणि इतर देशांशी जो व्यवहार आहे त्या व्यवहाराचं प्रमाण सुद्धा बदलू शकतं. म्हणून पूर्ण स्पर्धा गृहीत धरताना पूर्ण सरदेशी संबंधित जे गृहीत आहे ते सर्व गृहीत त्या सिद्धांताला लागू होतात. म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकच वस्तूची किंमत, वाहतूक खर्चाचा अभाव, ग्राहकांना वस्तूंचे संपूर्ण ज्ञान असते, असं सर्व गोष्टींचे गृहीत पूर्ण स्पर्धेमध्ये विचारात घेतलेले आहेत. म्हणून निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा पूर्ण स्पर्धा गृहीत धरतो. तसेच आणखी एक हा सिद्धांत विचारात घेतो, दोन देश दोन वस्तू प्रतिमान. दोनच देश हा सिद्धांत म्हणताना दोनच देश विचारात घेतलेले आहे आणि त्या दोन देशांचे वस्तूंचा दोन वस्तू विचारात घेतलेल्या आहेत. त्यामुळे एक जर समजा भारत देश आहे, भारत गहू आणि तांदळाचं उत्पादन करतोय, समजा पाकिस्तान हा एक दुसरा देश आहे आणि तोही गहू आणि तांदळाचं उत्पादन करतोय, असे दोनच देश आणि दोन वस्तू हा सिद्धांत विचारात घेतो. म्हणून निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतानुसार ॲडम स्मिथ असे म्हणतात की एखाद्या देशामध्ये एखाद्या वस्तू निर्मितीचा खर्च जर कमी असेल तर ज्या वस्तू निर्मितीसाठीचा खर्च कमी आहे त्या देशाने ती वस्तू उत्पादित करावी आणि दुसरी वस्तू ही आयात करावी, असं ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. आता आपण हे एका उदाहरणाच्या आधारे पाहूया. निरपेक्ष खर्चातील फरक, निरपेक्ष खर्च लाभ जो सिद्धांत आहे त्यामध्ये निरपेक्ष खर्चातील फरक काय आहे, तर तो फरक पाहण्यासाठी इथे आपण दोन देश विचारात घेतलेले आहे. पहिल्या कॉलममध्ये भारत आणि पाकिस्तान असे दोन देश दिसतात ते आपल्याला. उत्पादन खर्च हा एक दिवसाचा श्रम खर्च विचारात घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर भारतामध्ये एक दिवसासाठी जो श्रमिकांचा खर्च आहे तो एक दिवसाच्या श्रमिकांच्या खर्चानुसार तो देश तांदळाचे किती उत्पादन करू शकतो आणि गव्हाचे किती उत्पादन करू शकतो इथे हे सांगितलेले. म्हणून या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किंवा पीपीटी मध्ये या की भारतामध्ये एक दिवसाच्या श्रमिकांचा खर्चाच्या सहाय्याने भारत देश तांदूळ हा 10 किलोग्रॅम किंवा 10 किलो तांदूळ उत्पादित करतो. तर गहू किती किलोग्रॅम उत्पादित करतो भारत देश? 5 किलोग्रॅम. म्हणजे एक दिवसांच्या श्रमिकांच्या आधारे, श्रमिक खर्चाच्या आधारे भारत हा जास्तीत जास्त 10 किलोग्रॅम तांदूळ आणि गहू किती, तर 5 किलोग्रॅम गहू उत्पादित करतो. तर पाकिस्तान भारताच्या उलट किंवा विरुद्ध, पाकिस्तानामध्ये एक दिवसाच्या श्रम खर्चाने पाकिस्तान तांदूळ मात्र 5 किलोग्रॅमच उत्पादित करतोय आणि गहू मात्र 10 किलोग्रॅम उत्पादित करतोय. या तक्त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये तांदूळाला निरपेक्ष लाभ आहे. तांदूळ उत्पादित करणं हे भारताला जास्त लाभकारक आहे, लाभदायक आहे. का बरं? कारण भारत पाकिस्तानचा विचार करता भारत 10 किलोग्रॅम एक दिवसाच्या श्रम खर्चाने तांदूळ उत्पादित करू शकतो आणि पाकिस्तान मात्र गहू हा एक दिवसाच्या श्रम खर्चाने गहू हा 10 किलोग्रॅम उत्पादित करू शकतो. म्हणजेच भारत तांदूळ उत्पादनात विशेषीकरण करू शकतो तर पाकिस्तान हा गहू उत्पादनात विशेषीकरण करू शकतो. म्हणून तांदूळ उत्पादन भारत काय करेल, तर तांदूळ उत्पादनाचा खर्च हा तांदळाचं उत्पादन करेल आणि पाकिस्तान हा गव्हाचं उत्पादन करेल. इथं आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, तर तुम्ही इथे लक्षात घ्या की एक दिवसाच्या श्रम खर्चाने भारत हा 10 किलोग्रॅम 10 किलोग्रॅम तांदूळ आणि 5 किलोग्रॅम गहू उत्पादित करतोय. मग भारताने जर फक्त तांदळाच्या उत्पादनातच विशेषीकरण केलं आणि फक्त तांदूळच उत्पादित केलं आणि गव्हापासूनचं जे 5 किलोग्रॅम जे गहू आहे त्यासाठी वाचलेला जो श्रम खर्च आहे
भारताने काय ठरवलं की नाही, मी आता फक्त गहू उत्पादित करेन, मी तांदूळ उत्पादित करणार नाही. मग गव्हापासूनचा जो श्रम खर्च आहे, जो वाचणारा किंवा काय म्हणू शकतो, जो वाचतोय खर्च, तो आता तो उत्पादित करतच नाही. म्हणून एक दिवसाच्या श्रम खर्चाने जो गहू 5 किलोग्रॅम उत्पादित करतोय, त्याच्या ऐवजी भारत जर गव्हाचंच उत्पादन करेल, म्हणून ऑलरेडी भारत किती करतोय, 10 आणि 5 असं 15 किलोग्रॅम तांदूळ आणि गहू एकत्रितरित्या उत्पादित करतोय. आणि पाकिस्तान एक दिवसाच्या श्रम खर्चाने 5 आणि 10 म्हणजेच 15 किलोग्रॅम इतकं तांदूळ आणि गहू दोन्ही एकत्रितरित्या उत्पादित करतोय. परंतु प्रत्येक देशाने जर एकाच वस्तूचं उत्पादन खर्च कमी आहे ज्याचा, त्याचंच विशेषीकरण करून त्याचंच उत्पादन करायचं ठरवलं, म्हणून भारताने जर तांदळाचंच उत्पादन करायचं ठरवलं, तर गव्हापासूनचा श्रम खर्च तो कशासाठी वापरेल आता, तांदूळ उत्पादनासाठी वापरेल. आणि म्हणून गव्हासाठी वाचणारा जो समग्र खर्च आहे तो भारत देश हा तांदूळ उत्पादनासाठी वापरेल. आणि 10 किलोग्रॅम अधिक 10 किलोग्रॅम, कारण एक दिवसाच्या श्रम खर्चाचा भारत किती तांदूळ उत्पादित करतोय, तो 10 किलोग्रॅम. तो गव्हाऐवजी आता 10 किलोग्रॅम तांदूळच उत्पादित करेल. म्हणून 10 अधिक 10 बरोबर 20 किलोग्रॅम इतकी प्रचंड आणि जास्त उत्पादन भारत तांदळाच्या उत्पादनामध्ये करू शकतो. म्हणून भारत काय करेल, पूर्ण तांदळाचं उत्पादन 20 किलोग्रॅम एवढं तांदूळ उत्पादन करेल. म्हणजेच भारताला निरपेक्ष लाभ काय आहे, 5 किलोग्रॅम तांदूळ हे भारताला जास्त मिळतंय. पाकिस्तान काय करेल, पाकिस्तान हे तांदूळ उत्पादनातील खर्च वाचवेल आणि तो तांदूळ उत्पादनाचा खर्च तो गव्हाकडे हे करेल. आणि गहू जो एक दिवसाच्या श्रम खर्चाने पाकिस्तान जो 10 किलोग्रॅम गहू उत्पादित करत होता, तो आता पाकिस्तान काय करेल, पाकिस्तान आता गहूच उत्पादित करेल. आणि जो 5 किलोग्रॅम तांदूळ आहे तो न करता त्याच्याऐवजी 10 किलोग्रॅम गहूच उत्पादित करेल. आणि अशा प्रकारे भारत हा 20 किलोग्रॅम तांदूळ आणि पाकिस्तान हा 20 किलोग्रॅम गहू असे दोन्ही देश सर्वात जास्त उत्पादन त्या त्या वस्तूंचं करतील आणि इतर देशांना त्याची निर्यात करतील. भारताला इथे अट काय राहील, तर 5 किलोग्रॅम पेक्षा भारताला तांदूळ हे कोणाकडनं जास्त मिळणार आहे, 15 किलोग्रॅमच आधी मिळत होतं. तर भारताला पाकिस्तानकडून 5 किलोग्रॅम पेक्षा तांदूळ जास्त मिळू शकतं. तर भारताला गहू हे पाकिस्तानकडून 5 किलोग्रॅम पेक्षा जास्त मिळू शकतं. म्हणून यालाच आपण निरपेक्ष लाभ असं म्हणू शकतो. त्याला म्हणतात निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत. परंतु निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतावर मुख्यतः सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ त्यातल्या त्यात रिकॉर्डो यांचा जो तुलनात्मक खर्च सिद्धांत आपल्याला पुढे पाहायचा आहे, रिकॉर्डो यांनी ॲडम स्मिथ यांच्या निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतावर टीका केलेली आहे. आणि ती टीका करून त्यातील काही या सिद्धांतातील दोष सांगून त्यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांताचे त्यांनी हे सांगितलेले आहेत, फायदे सांगितलेले आहेत. तर निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतावर टीका का केली जाते, तर निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत असं सांगतो की त्या देशाने एकाच वस्तूचं उत्पादन करावं आणि दुसऱ्या वस्तूंचं उत्पादन करू नये. आणि पाकिस्तानने एकाच वस्तूचं विशेषीकरण करावे, भारताने एकाच वस्तूचे विशेषण करावे आणि त्याच वस्तूंची निर्यात करावी. आणि जी वस्तू उत्पादित करत नाही ती इतर देशातून उत्पादित करावी. परंतु इथं स्वावलंबनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपल्याला प्रत्येक वेळी गव्हासाठी भारताला पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागेल आणि पाकिस्तानला प्रत्येक वेळी तांदळासाठी भारतावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे इथं स्वावलंबनाचा अभाव आपल्याला दिसेल निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये. तसेच निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत वाहतूक खर्चाचा अभाव आहे असं म्हणतो, परंतु प्रत्यक्षात वाहतूक खर्चाचा अभाव असतो का, नाही. वाहतूक खर्चाचा प्रचंड खर्च हा करावा लागतो. तसेच पूर्ण स्पर्धा ही एक वास्तव स्पर्धा, अवास्तव पूर्ण स्पर्धाचा बाजार असतो. कारण पूर्ण स्पर्धेची मुळात वैशिष्ट्येच ही प्रत्यक्ष वास्तवात दिसून येत नाही. एकच किंमत कधीही नसते,
असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, वाहतूक खर्चाचा अभाव असं अवास्तव गृहीतही पूर्ण स्पर्धेचे असल्याने आणि हा सिद्धांत पूर्ण स्पर्धा सारख्या अवास्तव बाजारावर अवलंबून असल्यामुळे हा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा फायद्याचा ठरत नाही असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तसेच हा सिद्धांत हा पूर्ण रोजगार गृहीत धरतो. प्रत्यक्षात अपूर्ण रोजगार बाजारामध्ये देशामध्ये अर्थव्यवस्थेत दिसून येतो. म्हणजेच बेरोजगारी, बेकारी ही नेहमीच अर्थव्यवस्थेमध्ये असते. कधीच पूर्ण रोजगार हा व्यक्तींचा अवलंबून असतो. आणखी एक महत्त्वाचं गृहीत किंवा टीका केली जाते किंवा अपवाद म्हणू शकतो या सिद्धांताचा, तो म्हणजे काय, तर आपण उत्पादन घटकांची गतिशीलता मुबलक आहे असं म्हटलेलं आहे. परंतु उत्पादन घटकांची गतिशीलता ही मुबलक नसते, कारण अगतिशीलही असू शकतात श्रमिक. नेहमीच आपल्याला इतर देशांकडूनही श्रमिकांची गरज भासते. आपल्या देशातीलही श्रमिक इतर देशांना उपलब्ध होतात. देशातल्या देशात तसेच इतर देशांमध्ये सुद्धा आजकाल श्रमिकांची गतिशीलता पाहायला मिळते. म्हणून अगतिशीलता जी आहे ते अगतिशीलचं जे गृहीत आहे ते अपवाद किंवा अवास्तव आहे असं या सिद्धांताच्या आधारे म्हटलेलं आहे. या गोष्टी या सिद्धांतावर टीका करून प्राध्यापक किंवा डॉक्टर रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे. आता इथे आपण तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत मांडताना काही गृहीते मांडणार आहोत. रिकार्डो यांनी सुद्धा पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा, मुक्त अर्थव्यवस्था, श्रमतास जो खर्च मोजला आहे तो फक्त श्रमांच्या स्वरूपात, श्रम दिवसांच्या स्वरूपातच मोजलेला आहे. त्यामुळे श्रमिकांच्या स्वरूपातच उत्पादन खर्च केला जातो असं म्हटलेलं आहे. तसेच 2 देश 2 वस्तू 1 घटक प्रतिमान इथं मांडलेलं आहे. एकच उत्पादन घटक आहे, श्रम हा उत्पादन घटक विचारात घेतलेला आहे. 2 देश विचारात घेतलेले आणि 2 वस्तू तांदूळ आणि गहू विचारात घेतलेले. तसेच मुक्त अर्थव्यवस्था, पूर्ण रोजगार ही गृहीते सुद्धा या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेली आहे. तसेच रिकार्डो यांनी आता तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत का मांडलेला आहे? निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतावर टीका करून रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत हा विचारात घेतलेला आहे. आणि रिकार्डोनी एक महत्त्वाचं इथे आपल्याला एक महत्त्वाचं मत किंवा दृष्टिकोन सांगितला की एखादा देश जरी दोन्ही वस्तूंच्या बाबतीत विपुल असेल, इथं आधीच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं होतं की एका वस्तूच्या बाबतीत तो विशेषीकरण करतो, दुसरी वस्तू विशेषीकरण करत नाही, कारण खर्चामध्ये फरक असतो, निरपेक्ष खर्च जास्त असतो असं म्हटलेलं आहे. परंतु काही देशांच्या बाबतीत दोन्ही वस्तू विपुल प्रमाणात असतात. इतर देशांच्या मानाने दोन्ही वस्तू उत्पादनात तो देश हा लाभकारक असतो, लाभदायक असतो. दोन्ही वस्तू तो चांगल्या प्रकारे उत्पादित करू शकतो. परंतु तरीही आंतरराष्ट्रीय व्यापार जर सुरू झाला 2 देशांमध्ये, तर त्याचे लाभ हे मिळू शकतात. तुलनात्मक दृष्ट्या दोन्ही देशांना हा आंतरराष्ट्रीय लाभाचे फायदे मिळतात असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इथे एक उदाहरण दिलंय, तुम्ही तक्त्यामध्ये पाहिलं तर 2 देश विचारात घेतलेले, भारत आणि बांगलादेश असे 2 देश आहे. त्या दोन्ही देशांमध्ये वस्तूंचं उत्पादन जे आहे ते 20 श्रमदिवसांच्या स्वरूपात इथं तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत विचारात घेतो. म्हणजेच 20 दिवस एखाद्या श्रमिकाने काम केल्यानंतर तो त्या देशामध्ये तांदळाचे किती उत्पादन करू शकतो आणि गव्हाचे किती उत्पादन करू शकतो असं सांगितलेलं आहे. तसेच बांगलादेश हा इथे विचारात घेतलेला देश आणि दुसरा देश सुद्धा 20 श्रमदिवस वापरून तो तांदूळाचे 60 किलोग्रॅम आणि गव्हाचे 120 किलोग्रॅम असे उत्पादन करू शकतो. तुम्ही इथं तक्त्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसेल की भारत हा बांगलादेशाच्या तुलनेने दोन्ही वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.
दोन्ही वस्तू तो जास्त स्वरूपात उत्पादित करू शकतो. भारत हा तांदूळाचेही उत्पादन चांगल्या प्रकारे करतोय, गव्हाचेही उत्पादन बांगलादेशच्या तुलनेने जास्त करतोय. परंतु इथंही आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होऊ शकतो असं रिकॉर्डो यांनी सांगितलं. कारण 1 किलो सॉरी जे 150 आणि 150 तांदूळ आहे म्हणजे 20 श्रमदिवसांच्या साहाय्याने भारत देश हा तांदूळ 150 किलोग्रॅम उत्पादित करू शकतो आणि गहूही 150 किलोग्रॅम उत्पादित करू शकतो. आणि बांगलादेश मात्र 60 किलोग्रॅम तांदूळ आणि गहू 120 किलोग्रॅम इतकं उत्पादित करू शकतो. परंतु जर इथे तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर एकदम बारीक तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गव्हाच्या मानाने भारताला तांदूळ उत्पादनात फायदा आहे आणि बांगलादेशला गहू उत्पादनात फायदा आहे. कारण तुलनेने बांगलादेशाच्या तुलनेने भारत देश तांदळाचे उत्पादन हे 150 किलोग्रॅम करतोय, सर्वात जास्त आहे. आणि बांगलादेश मात्र 60च किलोग्रॅम वस्तूंचं उत्पादन करतोय, तांदळाचं उत्पादन करतोय. आणि बांगलादेश मात्र गव्हाचे उत्पादन तांदळाच्या तुलनेने बांगलादेशला गहू उत्पादनात तुलनात्मक लाभ आहे असं म्हणू शकतो. भारताला तांदूळ उत्पादनात तुलनात्मक लाभ आहे तर बांगलादेशला गहू उत्पादनात तुलनात्मक लाभ आहे. कारण गव्हाच्या मानाने तांदूळ भारत देश हा जास्त उत्पादित करू शकतो, कारण बांगलादेशला तांदूळ उत्पादनाचा खर्च हा जास्त आहे आणि उत्पादन कमी आहे. म्हणून बांगलादेशने जर गव्हाचे उत्पादन करायचे ठरवले आणि भारताने जर 150 किलोग्रॅम ऐवजी आता 150 150 किलोग्रॅम एवढं तांदूळ उत्पादन करू शकतो भारत. आणि बांगलादेश मात्र गहू उत्पादन करू शकतो. मग इथे काय होईल की दोन्ही देशांनी जर एकाच वस्तूचं उत्पादन केलं, भारताने 150 किलो काय करेल भारत तांदळाची निर्यात करेल आणि गव्हाची आयात करेल. बांगलादेश गव्हाची निर्यात करेल आणि तांदळाची आयात करेल. अशा प्रकारे दोन्ही देशांना त्या त्या वस्तू उत्पादनात तुलनात्मक दृष्ट्या फायदा होत असल्याने ते देश अशा प्रकारे वस्तूंची आयात निर्यात करतील आणि तांदळाच्या मानाने गहू तो दुप्पटरित्या तयार करतोय. म्हणून 1 किलो तांदळाच्या रूपाने किंवा 1 किलो तांदूळाच्या रूपात 1 किलो गहू असा भारताचा दर असेल. वस्तू विनिमय दर जो आहे भारतात दोन वस्तूंचा, तो काय असणार आहे? 1 किलो तांदूळाच्या बदल्यात 1 किलो गहू, बरोबर. 1 किलो तांदळाच्या बदल्यात 1 किलो गहू. परंतु बांगलादेश 1 किलो तांदळाच्या बदल्यात 2 किलो गहू असा बांगलादेशचा विनिमय दर आहे. म्हणून भारत देश काय करेल? 1 किलोपेक्षा जास्त गहू मिळवण्याचा प्रयत्न करेल बांगलादेशकडून आणि बांगलादेश तांदूळ हा 1 किलोपेक्षा कमी तांदूळ मिळवण्याचा प्रयत्न भारताकडून करेल. आणि अशा प्रकारे तुलनात्मक खर्च लाभाच्या सिद्धांतानुसार असं सांगितलेलं आहे की दोन्ही वस्तूंच्या बाबतीत एखादा देश जरी स्वयंपूर्ण असला तर विशेषीकरण करून ती वस्तू जर एकच वस्तू दुसऱ्या देशाच्या तुलनेने जर त्याला एखादी वस्तू उत्पादनाचा खर्च जर कमी असेल तर तो त्या वस्तूचे उत्पादन करेल, विशेषीकरण करेल आणि इतर देशांना स्वतःचा खर्च भागून इतर देशांना तिची निर्यात करू शकतो. आणि एखादा देश तुलनेने जर इतर देशांच्या मानाने खर्च कमी असेल तर तो त्या वस्तूची निर्यात करेल, दुसरी वस्तू मात्र इतर देशाकडून आयात करेल. आता तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतावर सुद्धा टीका केली जाते. तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतावर पहिली टीका अशी केली जाते की हा सिद्धांत सुद्धा पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा असे अवास्तव गृहितावर आधारित आहे.
तसेच दोन देश दोन वस्तूंच्या बाबतीतच हा नियम किंवा सिद्धांत अनुभवास येतो आणि त्यामुळे हा सिद्धांतावर सुद्धा अनेक प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. त्यामध्ये हेक्स्चर ओहलीन हे जे अर्थशास्त्रज्ञ आहे, नंतरचे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतावर टीका करून त्यांनी नवीन सिद्धांत मांडलेला आहे. हेक्स्चर ओहलीनचा सिद्धांत असंही त्या सिद्धांताला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताला म्हटलं जातं. म्हणून तुलनात्मक खर्च लाभ जो सिद्धांत आहे हा अवास्तव गृहीतांवर आधारित आहे असं म्हटलेलं आहे. हेक्स्चर ओहलीन यांनीही यावर टीका केलेली आहे. आता पुढे आपण हेक्स्चर ओहलीनचा सिद्धांत पाहूया. तिसरा जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत आहे तो आहे हेक्स्चर ओहलीन यांनी मांडलेला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत. हेक्स्चर ओहलीनचा सिद्धांत हा अधिक चांगल्या प्रकारचा आहे किंवा अधिक वास्तव माहितीची जाण करून देतो. का बरं? कारण हेक्स्चर ओहलीन यांनी असं सांगितलं, सर्वात जास्त त्यांनी विशेषीकरणावर भर दिला आणि हेक्स्चर ओहलीन यांनी असं सांगितलं की एखाद्या देशामध्ये जी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याने त्याच वस्तूची निर्यात करावी आणि ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्यांची आयात करावी असं म्हटलेलं आहे. हेक्स्चर ओहलीन यांनी साधं सरळ एक सोपं उदाहरण दिलेलं आहे आणि एक साधं सरळ स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू करावा, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एखाद्या देशाने कशाची आयात करावी, कशाची निर्यात करावी. तर हेक्स्चर ओहलीन यांच्या मते ते असं म्हणतात की एखाद्या देशाने एखाद्या वस्तूचा जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर त्याने त्या वस्तूचे उत्पादन करावं, त्याने त्या वस्तूची निर्यात करावी आणि जी वस्तू महाग आहे, जी वस्तू मुबलक प्रमाणात नाहीये त्याने त्या वस्तूंची आयात करावी. उदाहरणार्थ भारत हा श्रमप्रधान देश आहे, म्हणून भारतामध्ये श्रमप्रधान किंवा श्रम तंत्रज्ञानावर किंवा श्रमप्रधान तंत्रावर आधारित असणाऱ्या वस्तूंचीच निर्मिती करावी, त्याचीच निर्यात करावी असं हेक्स्चर ओहलीन यांनी म्हटलेलं आहे. तर भारत देश हा अमेरिका हा भांडवल प्रधान देश आहे, म्हणून भारताने इतर देशाने किंवा विकसित देशाने भांडवल प्रधान वस्तूचीच निर्यात करावी आणि इतर वस्तूंची आयात करावी असं स्वतः सोरळ गणित हेक्स्चर ओहलीन यांनी सांगितलेलं. ज्या देशामध्ये जी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या देशाने त्या मुबलक वस्तूंचीच निर्यात करावी, त्याच वस्तूंच्या साह्याने, त्याच साधन सामग्रीच्या साह्याने वस्तू निर्मिती करावी आणि त्याच वस्तूंची निर्यात करावी आणि ज्या गोष्टी शक्य नाही एखाद्या देशाला त्याने ती वस्तूंची आयात करावी असं सांगितलेलं आहे. म्हणून हेक्स्चर ओहलीनचा सिद्धांत हा अधिक सोपा आणि समजण्यास सोपा आहे. त्याच्यामध्ये गृहीत काय आहेत, हेक्स्चर ओहलीनची गृहीतही चांगली लक्षात ठेवण्यासारखी आणि अधिक लोकप्रिय आहेत आणि ती लक्षात ठेवावी लागतात. पहिलं गृहीत आहे, दोन देश दोन वस्तू दोन उत्पादन घटक श्रम व भांडवल गृहीत धरले आहे. हेक्स्चर ओहलीन यांनी दोन देश दोन वस्तू दोन उत्पादन घटक, इथं मी जास्त जोर देऊन बोलतेय की दोन उत्पादन घटक. आधीचे जे सिद्धांत होते निरपेक्ष लाभ सिद्धांत, खर्च लाभ सिद्धांत आणि तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, त्यामध्ये एकच उत्पादन घटक आणि श्रम हाच घटक विचारात घेतला होता. परंतु हेक्स्चर ओहलीन यांनी श्रम आणि भांडवल असे दोन उत्पादनाचे घटक विचारात घेतलेले आहेत. हेक्स्चर ओहलीन यांनी दोन देश दोन वस्तू दोन उत्पादन घटक श्रम व भांडवल धरलेले आहे. तसेच या सिद्धांताला 2x2x2 प्रतिमान असे म्हटलं जातं. 2x2x2 मॉडेल असे म्हटलं जातं. का बरं? कारण दोन देश दोन वस्तू आणि दोन उत्पादन घटक असं कॉम्बिनेशन किंवा असं हे एक प्रतिमान विचारात घेतलेले हेक्स्चर ओहलीन यांनी. दोन देश उदाहरणार्थ भारत पाकिस्तान असे दोन देश विचारात घेतलेले, दोन वस्तू उदाहरणार्थ गहू आणि तांदूळ अशा दोन वस्तू विचारात घेतलेल्या आहेत. तसेच दोन उत्पादनाचे घटक, या दोन वस्तू उत्पादित करण्यासाठी दोन घटक वापरले जातात, भूमी आणि भांडवल असे दोन उत्पादन घटक विचारात घेतलेले आहेत. म्हणून या सिद्धांताला दोन देश दोन वस्तू दोन घटक
असं प्रतिमान म्हटलं जातं किंवा 2x2x2 असे प्रतिमान किंवा मॉडेल म्हटलं जातं. पुढचं गृहीत आहे या सिद्धांताचं ते म्हणजे अर्थव्यवस्थेत संसाधनांमध्ये पूर्ण रोजगार असतो. कोणीही बेकार नाही. बेरोजगारी, बेकारी अर्थव्यवस्थेमध्ये आढळून येत नाही. प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे, ज्या व्यक्तीची पात्रता आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला काम मिळतं असं म्हटलेलं आहे. पूर्ण रोजगार म्हणजे काय? काम करण्याची इच्छा आणि पात्रता असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम मिळणे म्हणजे पूर्ण रोजगार असं म्हटलेलं आहे. म्हणून जेवढी अर्थव्यवस्थेमध्ये जी श्रम पुरवठा आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक व्यक्तीला काम आहे, पूर्ण रोजगार उपलब्ध होतो असं म्हटलेलं आहे. तसेच पुढचं गृहीत आहे वस्तू बाजार व घटक बाजारातील पूर्ण स्पर्धा. आणखी एक महत्वाचं इथे गृहीत आहे पूर्ण स्पर्धा. कुठलाही सिद्धांत मांडताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये गृहीतांवर आधारित अर्थशास्त्र म्हटलं जातं. कारण गृहीते असतील तरच आपण तो सिद्धांत हा अ, तरच आपण तो सिद्धांत हा अ, अ, अनुभवास येतो असं म्हणू शकतो. गृहीतांवर आधारितच कुठलाही सिद्धांत हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मांडलेला जातो. म्हणून पूर्ण स्पर्धेचं गृहीत विचारात घेतलेले वस्तू बाजार आणि घटक बाजार अशा दोन्ही बाजारांमध्ये पूर्ण स्पर्धा ही विचारात घेतलेली आहे. वस्तू बाजारातही पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते आणि घटक बाजार, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या सर्व आपण जे आधीच्या सेशनमध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांचे जे मोबदले कसे निश्चित होतात हे पाहिलं. हे मोबदले निश्चित करताना सुद्धा पूर्ण स्पर्धेचा बाजार विचारात घेऊनच हे मोबदले निश्चित केलेले आहेत. त्यामुळे पूर्ण स्पर्धा ही घटक बाजारात तसेच वस्तू बाजारात आढळून येते असं म्हटलेलं आहे. पुढचं गृहीत आहे दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादन घटकांची तीव्रता वेगवेगळी असते. काही श्रमप्रधान आहेत तर काही वस्तू या भांडवल प्रधान आहेत. दोन वेगवेगळ्या उत्पादन घटकांची वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादन घटकांची तीव्रता वेगवेगळी असते. म्हणजेच काही वस्तू ह्या समजा हात मागावर चालणाऱ्या वस्तू, आपल्याकडे हँडी क्राफ्टेड ज्या वस्तू आहेत त्या हातमागावर चालणाऱ्याच वस्तू आहेत. तसेच आपण म्हणू शकतो जे खादी आहे. खादी ही चरख्यावर हाताने चरख्यावर ते सूत कातून आपण ती खादी तयार करतो. म्हणजेच ते श्रमप्रधान तंत्राच्या आधारे उत्पादित केली जाणारी आपली खादी कापड हे आहे. तर भांडवल प्रधान वस्तू म्हणजे काय? तर तंत्रज्ञानाच्या आधारे, यंत्रांच्या सहाय्याने, मशीन्सच्या सहाय्याने वस्तू उत्पादित केल्या जातात. अमेरिकेमध्ये भांडवल प्रधान तंत्राच्या सहाय्याने जास्त वस्तू उत्पादित केले जातात, कारण तिथे अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. तिथे लोकसंख्या कमी आणि तंत्रज्ञान हे जास्त आधुनिक असल्यामुळे आणि जास्त तंत्रज्ञानावर खर्च केलेला असल्यामुळे तिथे यंत्राच्या सहाय्यानेच जास्त वस्तू ह्या तयार केल्या जातात. म्हणून हेक्चर ओलिन यांनी असं म्हटलं की भारताने श्रमप्रधान तंत्र वापरावं. विकसित देश जो आहे अमेरिका, अमेरिकेने भांडवल प्रधान तंत्र वापरावं असं हेक्चर ओलिन सिद्धांत सांगतो. पुढे आहे वेगवेगळ्या प्रदेशात उत्पादन घटकांच्या उपलब्धतेत संख्यात्मक स्वरूपाचे भेद असतात, परंतु गुणात्मक दृष्ट्या ते एकजिन्सी आहेत. उत्पादन घटकांच्या उपलब्धतेत संख्यात्मक स्वरूपाचे भेद असतात, परंतु गुणात्मक दृष्ट्या ते एकजिन्सी आहेत. संख्यात्मक म्हणजे कमी जास्त स्वरूपात ती वस्तू असते, परंतु गुणाने मात्र त्या वस्तू ह्या सारख्याच असतात. एकाच प्रदेशात उत्पादन घटक गतिशील असतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ते पूर्णतः अगतिशील असतात. असं जर केलं आपण की आपल्याला महाग होतात, आपल्याला ह्या वस्तू तयार करणं महाग होत आहे, भांडवल प्रधान वस्तू आपण तयार करू शकत नाही, मग आपण काय करू शकतो? भांडवलच इतर देशातून आयात करू शकतो. परंतु उत्पादन घटक अगतिशील आहे. आपण भांडवल अमेरिकेचं मशीन आपल्या देशात आणू शकत नाही आणि आपले श्रमिक अमेरिकेत पाठवू शकत नाही असं गृहीत धरलेलं आहे. प्रत्येक सिद्धांत हा गृहीतावर आधार, परंतु प्रत्यक्षात वास्तवात असं आढळून येतं का? नाही. वास्तवात आजकाल अनेक लोक अमेरिकेला, USA ला, UK ला जाऊन नोकऱ्या करतात. त्यामुळे घटक आजकाल काय आहेत? गतिशील आहेत. परंतु हा सिद्धांत आपणास अगतिशीलता आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे असं सांगतो.
पुढे आहे वस्तूंच्या बाबतीत प्रत्येक देशात स्थिर उत्पादन कालाची स्थिती अनुभवास येते. वाहतूक खर्चाचा अभाव, तंत्रज्ञानात कोणताही बदल होत नाही. दोन्ही देशात मागणीची पसंती आणि रचना ही विशिष्ट असते. म्हणजे भारतात श्रमप्रधान वस्तूंना मागणी असते, अमेरिकेत भांडवलप्रधान वस्तूंना मागणी असते. फक्त एका वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण देशात होत नाही किंवा पूर्णतः विशेषीकरण होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारात फक्त वस्तूंच्या व्यापारांचा समावेश होतो. म्हणजेच काय तर भारत हा श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करेल आणि भांडवलप्रधान वस्तूंची आयात करेल, आणि अमेरिका भांडवलप्रधान वस्तूंची निर्यात करेल आणि श्रमप्रधान वस्तूंची आयात करेल. आता हेक्चर मोलिन यांच्या सिद्धांतानुसार त्यांनी एक आकृतीच्या साहाय्याने सांगितले की दोन देशांमध्ये कशा प्रकारे वस्तूंची आयात निर्यात होते. तर तुम्ही पाहाल की दोन्ही देशांचा जो उत्पादन शक्यता वक्र आहे तो आणि ब असा आहे. उत्पादन शक्यता वक्राच्या आधारे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की उत्पादन शक्यता वक्र म्हणजे काय. तो देश कोणत्या वस्तूंचं जास्त उत्पादन करू शकतो. समजा श वस्तू ही श्रम आहे आणि य वस्तू ही भांडवल आहे, म्हणून श्रमप्रधान वस्तू जास्त उत्पादित करू शकतो एखादा देश आणि भांडवल प्रधान वस्तू एखादा देश हा जास्त उत्पादित करू शकतो. म्हणून श्रमप्रधान वस्तू उत्पादित करण्यासाठी भारत काय करेल. भारताच्या उत्पादन शक्यता वक्रामध्ये श्रमप्रधान वस्तू जास्त दिसतील आणि भांडवल प्रधान वस्तू कमी दिसतील. त्या पद्धतीने हे दोन उत्पादन शक्यता वक्र काढलेले ए आणि बी. परंतु एक ओ पासून वाय पर्यंत एक रेषा काढलेली आहे. ती रेषा असं सांगते की दोन्ही श्रमिक आणि भांडवल जर समान प्रमाणात वापरले तर दोन्ही वस्तू ह्या समान प्रमाणात उत्पादित करू शकतो. परंतु एखाद्या देशाने एकाच वस्तूचं उत्पादित केलं आणि दुसऱ्या देशात दुसऱ्याच वस्तूचं उत्पादन केलं तर तुलनेने त्या देशाला त्या वस्तूंमध्ये लाभ होईल. आता हेक्चर ओलिनवर टीका करून किंवा विरोधाभास काय सांगतो. लिऑन यांना सिद्धांत नाही म्हणता येत आपल्याला, तर लिऑन विरोधाभास म्हणू शकतो आपण. लिऑन हे जे अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ होते, यांनी हा एक महत्त्वाचा हेक्चर ओलिनचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या बरोबर विरुद्ध परिस्थितीचा अभ्यास केला आणि ती विरुद्ध परिस्थिती त्यांनी या विरोधाभासामध्ये आपणास जाणवून दिली. तर लिऑन विरोधाभास काय सांगतो. तर आधीचा सिद्धांत जो आहे हेक्चर ओलिन, त्यांनी काय सांगितलं की भारताने श्रमप्रधान वस्तूंची निर्यात करावी, कारण भारत हा